नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता 8वी साठी मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग। आज दिनांक 9 जून 2025 वार सोमवार। आजचा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी। घटक आहे क्रम आणि उपघटक आहे चिन्हे। आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मंजुषा मधुकर साळवे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्डी मराठी, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर। गुड इव्हिनिंग सर्व विद्यार्थ्यांना। आय थिंक सो सगळे मुलं क्लासला जॉईन झालेले आहेत। अद्यापही जे कोणी तुमचे मित्र मैत्रिणी क्लासला जॉईन झाले नसतील तर त्यांना एकदा पुन्हा रिमाइंड करून क्लासला जॉईन व्हायला सांगायचं आहे। आज आपण एक अतिशय सोपा असा बुद्धिमत्तेचा एक घटक अभ्यासणार आहोत। तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला समोर विषयाचं नाव, घटकाचं नाव दिसत आहे बघा। बुद्धिमत्तेमधला आपला घटक आहे क्रम। कालच्या लेक्चरला देखील आपण क्रम हा धडा अभ्यासला, पण क्रम कोणता होता? तो संख्येचा क्रम होता। आज कोणता क्रम बघणार आहोत आपण? चिन्हे। सिरीज दिलेल्या असतात विद्यार्थी मित्रांनो, विविध प्रकारची चिन्हे दिलेली असतात। ते चिन्हे आपल्याला काय करायचे असतात? त्या सिरीज मध्ये किंवा ते क्रमाने लावायचे असतात। खूप असा अवघड टॉपिक हा नाहीये। जर तुम्हाला समजला तर अतिशय मनोरंजक इंटरेस्टिंग टॉपिक हा आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे लॉजिक कसं लावायचं, आकृत्या फिरवायच्या कशा, चिन्हे फिरवायची कशी, हे आपल्या एकदा लक्षात आलं की आपल्याला उत्तर काढण्यास सोपं जातं। तर बघा, वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया। आता मी ज्यावेळेस तुमच्या समोर प्रश्न दाखवेल त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाकडे बघून प्रश्नाचं लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा। ठीक आहे? सगळे लॉजिक जर मी तुम्हाला सांगत बसले तर तुमच्या बुद्धीचा वापर कमी आणि आमच्या बुद्धीचा वापर जास्त व्हायला नको। खूप सोपे असे उदाहरणं आहेत बघा। प्रश्न वाचा बरं, काय आहे प्रश्न? काय दिलेला आहे? पहिला, खाली दिलेल्या मालिकेचे निरीक्षण करा। आपल्याला काय करायचंय? एक मालिका दिलेली आहे चिन्हांची, चिन्हांचा एक क्रम दिलेला आहे। त्या क्रमाचं निरीक्षण करायचंय व चौकटीच्या किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चिन्ह किंवा त्या पुढील गट ओळखून त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे? अचूक पर्याय निवडायचा आहे। तर बघा, मग आपला प्रश्न क्रमांक 1 काय आहे? सिम्बॉल दिलेले आहेत बघा। पहिलं चिन्ह आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आणि हे चौथं आणि आपल्याला 5वं चिन्ह विचारलंय, प्रश्नचिन्ह। इथं काय आहे? प्रश्नचिन्ह आहे। प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता ऑप्शन सेट होईल ते आपल्याला बघायचं। मग आपण काय संबंध लावत चालायचा विद्यार्थी मित्रांनो? पहिला दुसऱ्याशी, दुसऱ्याचा तिसऱ्याशी, तिसऱ्याचा चौथ्याशी, चौथ्याचा 5व्याशी, असं काय करायचं? आपण संबंध लावत चालायचं। मग आपल्याला लॉजिक मिळण्यास मदत होते। आता बघा, पहिली आकृती काय आहे? सर्कल आहे, गोल आहे आणि गोलच्या वरती काय दिसतोय आपल्याला? एक बाण दिसतोय, एक एरो दिसतोय। दुसरी आकृती देखील तशीच आहे, काही बदल झालेला नाही, फक्त सर्कलच्या आतमध्ये काय आलेला आहे? सेंटरला पॉइंट आलेला आहे, डार्क पॉइंट आलेला आहे बघा, या ठिकाणी दिसतोय। आता त्यानंतर आपण तिसरं बघूया। तिसऱ्यामध्ये काय झालंय? पहिल्या 2 आकृत्यांमध्ये हा एरो बदलला नाही, जशाच तसा राहिला। चेंज काय झाला? फक्त पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये काय आला? डॉट आला। आणि पहिल्या दोनही आकृतीमध्ये एरोची पोझिशन, एरोची रचना जशीच्या तशी राहिली बघा। मग आता पुढच्या याच्यामध्ये बघा, पहिल्या 2 मध्ये एरोची रचना जशी तशी राहिली, पण तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये बघा एरो बदललेले आहेत। एरो कुठे दाखवले? तिकडे, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये बघा। एरो किती अंशामध्ये फिरले? पहिले इथे होते,
इथून ते या ठिकाणी आले. आता एरो कुठे जातील मग ह्या पुढच्या आकृतीमध्ये तर सर्कल येणारच आहे, पण एरोची काय होणार आहे, जागा बदलणार आहे. बघा बाणाची जागा या ठिकाणी पहिले वरती होती, इथेही वरती होती, इकडे साईडला गेली 90 अंशामध्ये तो बाण फिरला. आता इथून पुन्हा काय होणार, तो बाण 90 अंशामध्ये फिरणार. मग आता डॉटचं बघूया आपण. डॉट बघा बरं, डॉट कसे काय कुठे आले बघा. पहिल्या आकृतीत नव्हते, दुसऱ्या आकृतीत आले, तिसऱ्यामध्ये नव्हते, चौथ्या आकृतीत डॉट आला. मग या ठिकाणी देखील काय होणार, चौथ्या आकृतीत आला, पाचव्या आकृतीत आपला डॉट येणार नाही. एकाधिक डॉट आलेत बघा, इथे नाही इथे आहे, इथे नाही इथे आहे. मग ऑब्विसली आपली पाचवी आकृती काय येईल, की ज्या ठिकाणी डॉट नसणार आहे. आलं लक्षात. मग डॉट नसणार ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय बघा बरं. एरो खालच्या बाजूला पाहिजे आपला आणि सर्कल मध्ये डॉट नको आहे, सर्कल मध्ये पॉइंट नको आहे. बघा हे ऑप्शन आहे, पण याचा एरो कुठे आहे, विरुद्ध बाजूला आहे. आपला एरो कुठे पाहिजे, खाली पाहिजे. बघा सेकंड ऑप्शन आपल्याला दिसतंय, सर्कल देखील आहे आणि एरो देखील कसा आहे, खाली आहे आणि त्याच्या पोटामध्ये डॉट देखील नाही. मग आपलं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 2. याच्या पुढची आपली आकृती काय येणार मग, सर्कल, सर्कलच्या खाली बाण आणि त्या सर्कल मध्ये कुठलाही प्रकारचा डॉट येणार नाही. आलं लक्षात. बघा सोपं होतं की नाही, हे पहिलं एक्झाम्पल सोपं होतं की नाही. ओके, चला मग आता दुसरं बघूया. दुसरं देखील त्याच प्रकारे सोपं आहे, खूप इझी आहे. बघा आता तुम्ही लॉजिक लावण्याचा प्रयत्न करा बरं विद्यार्थी मित्रांनो. बघा ही पहिली आकृती दिली, ही दुसरी, ही तिसरी आणि चौथी आणि आपल्याला पाचवी विचारलेली आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा पहिल्या आकृतीमध्ये खालची एक रेष आहे, वरती एक रेष आहे, बरोबर. दुसऱ्या आकृतीमध्ये पहिली आकृती जशीच तशी आली. बघा मी काळ्या पेनाने दाखवली, पहिली आकृती जशीच तशी आली. आता दुसरा पेन वापरते कारण की तिथे एक रेष काय झालेली आहे, ऍड झालेली आहे, बरोबर. म्हणजे पहिली आकृती जशीच तशी राहिली आणि पहिल्या आकृतीमध्ये फक्त काय झाली, एक रेष एक्स्ट्रा आली, एक लाईन एक्स्ट्रा आली दुसऱ्या आकृतीमध्ये. आता तिसऱ्या आकृतीमध्ये आपण बघूया. आता तिसऱ्यामध्ये दुसरी आकृती जशीच तशी राहील. बघा मी दुसरी आकृती जशीच तशी काढते, ही ब्लॅक येलो वापरला होता आपण तिथे, हा येलो. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये एक्स्ट्रा काय आलं विद्यार्थी मित्रांनो बघा. तर तिसऱ्या आकृतीमध्ये एक्स्ट्रा काय दिसतंय आपल्याला, तर बघा ही लाईन एक्स्ट्रा दिसते. चौथ्या आकृतीमध्ये तसंच झालं. बघा बरं चौथ्या आकृतीमध्ये काय झालं, ह्या पहिल्या तिसरी आकृती जशीच तशी आली, दिसते का, ह्या 3 रेषा आणि ही स्लिपिंग लाईन, बरोबर. आणि ह्या 3 रेषा, त्यानंतर एक लाईन एक्स्ट्रा आली, पण ती कोणत्या बाजूला आली, डाव्या बाजूला आली का उजव्या बाजूला आली, तर ती उजव्या बाजूला आली. बघा मी रेड पेनाने ती दाखवते. बघा उजव्या बाजूला आलेली लाईन, म्हणजे एक एक लाईन काय होत आहे, प्रत्येक आकृतीमध्ये वाढत जात आहे, इन्क्रीज होत जात आहे. मग ऑब्विसली पुढच्या आकृतीमध्ये देखील चौथी आकृती पहिले जशीच तशी राहील. चौथी आकृती जशीच तशी काढून घेऊ आपण. बघा 1, या ठिकाणी 2, या ठिकाणी 3, ही झाली चौथी आकृती जशीच्या तशी. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चौथ्या आकृतीमध्ये काय होईल, फक्त एक एक्स्ट्रा लाईन वाढणार आहे. ती एक्स्ट्रा लाईन कशी, या आधीच्या लाईन पेक्षा छोटी. मग एक स्लिपिंग लाईन आणि ह्या 5 लाईन, कोणतं ऑप्शन दिसतंय बघा बरं. पहिलं तर येणार नाही, पहिल्या तर डायरेक्ट चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत. दुसरंही येणार नाही. दुसरं काय येणार नाही बघा, खाली वर असं दिलेलं आहे. आणि आपला ऑप्शन बघा बरं
एकदम ऑर्डर मध्ये लाईन आहे, ही खालची लाईन, ही मधली लाईन, त्यानंतर इकडच्या ह्या 2 लाईन आणि इकडच्या ह्या 2 लाईन, म्हणजे एकूण किती लाईन आल्या? 5 लाईन आणि खालची एक लाईन. मग आपलं ऑप्शन कितवं आलं? तर ऑप्शन नंबर 3 आलं सर्वांच्या लक्षात? बघा, प्रत्येक आकृतीचा संबंध दुसऱ्या आकृतीशी दिलेला असतो, दुसरीचा तिसरीशी असतो, तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी असतो, चिन्हांशी देखील तुम्ही म्हणू शकता, आणि चौथ्याचा 5व्या चिन्हांशी असतो. ठीक आहे. बघा, आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय आहे बघा. आता क्वेश्चन नंबर 3 देखील खूप सोपा वाटतोय. बघा, पहिलं चिन्ह सर्कल दिलंय, सिंपल सर्कल दिलंय. पहिलं चिन्ह सिंपल सर्कल दिलंय, दुसरं चिन्ह सर्कल दिलंय आणि त्याच्या पोटामधून खाली त्याला लाईन काढलेली आहे, स्ट्रेट लाईन. तिसऱ्या चिन्हामध्ये दुसरं चिन्ह जशाच तसं ठेवलं, त्याला फक्त एक तिरकी लाईन काढली. बघा, आपण आपल्या चित्रकलेच्या भाषेमध्ये त्याला एक हातही देखील म्हणू शकतो. बघा, चौथ्या चिन्हामध्ये तिसरं चिन्ह जशाच तसं ठेवलं. बघा, हे काय होतं? आपलं तिसरं चिन्ह होतं. बघा, हे काय होतं? आपलं तिसरं चिन्ह होतं, आणि चौथ्या आकृतीमध्ये एक्स्ट्रा एक हात आला, बरोबर, एक तिरकी लाईन. मग आता पुढच्या आकृतीमध्ये बघा काय येईल बरं? पुढच्या आकृतीमध्ये काय येईल? पुढच्या आकृतीमध्ये चौथी आकृती जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती काय होईल? जशीच्या तशी राहील, बरोबर की नाही? मग एक्स्ट्रा काय ऍड होणार आहे? तर एक तिरकी लाईन ऍड होणार आहे. एका वेळेस एकच लाईन ऍड होते, 2 तिरक्या ओळी, 2 तिरक्या लाईन ऍड होत नाही. एका वेळेस एकच लाईन ऍड होते. मग चौथी आकृती जशीच्या तशी येणार, पण आणखी एक एक्स्ट्रा लाईन काय होणार आहे? ऍड होणार आहे. मग बघा, कोणत्या बाजूने ऍड होईल? ती डाव्या बाजूने ऍड होईल. कोणत्या? डाव्या बाजूने. डाव्या बाजूने का बरं? तर बघा, पहिल्याकडून ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याकडे आले, दुसऱ्याकडून ज्यावेळेस तिसऱ्याकडे आले, तिसऱ्याला बघा आडवी लाईन जॉईन झाली, ती पहिले डाव्या बाजूने झाली. त्यामुळे आपण देखील जी तिरकी लाईन किंवा जी आडवी लाईन जॉईन करणार आहोत, ती डाव्या बाजूने जॉईन होणार आहे. मग आपलं हे ऑप्शन कुठे दिसतंय? बघा, ऑप्शन नंबर 2. काय आलं? सर्कल. सर्कलला खाली एक स्ट्रेट लाईन, त्यानंतर ह्या 2 लाईन, आणि त्यानंतर डाव्या बाजूला ऍड झालेली एक लाईन. आलं लक्षात? मग आपलं काय आलं? ऑप्शन नंबर 2 हे काय आलं? आपलं करेक्ट आन्सर आलं. आलं लक्षात? अतिशय सोपं असं हे उदाहरण होतं. फक्त आपण काय केलंय? सर्कल जशाच तसा राहिला सगळ्या आकृत्यांमध्ये, आपण फक्त रेषा काय करत गेलो? वाढवत गेलो. पहिली आकृती दुसऱ्या आकृतीमध्ये जशीच तशी ठेवली, एक रेष ऍड केली फक्त. बघा, ही दुसरी आकृती तिसऱ्या आकृतीमध्ये जशीच तशी ठेवली, त्याच्यामध्ये देखील आपण काय केलं? एक लाईन ऍड केली फक्त. त्यानंतर चौथ्या आकृतीमध्ये तिसरी आकृती जशीच तशी ठेवली, बघा, आणि इकडून एक लाईन ऍड केली फक्त. त्यानंतर 5व्या आकृतीमध्ये चौथी आकृती जशीच तशी ठेवली, आणि खालच्या बाजूला एक तिरकी लाईन आपण काय केली? ऍड केली. आलं लक्षात? बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4. बघा, प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय लॉजिक लागू शकतं? खूप सोपं आहे. खूप खूप सोपं आहे. बघा, कसं येणार? बघा, सर्कल इथे आहे, इथे आहे, इथे आहे. सर्कल तर इथे देखील येणार आणि इथे येणार. आता आपल्याला हा जो क्रॉस दिसतोय किंवा प्लस साईन दिसतोय, त्याची पोझिशन ठरवावी लागणार आहे. बघा, पहिल्या 2 आकृत्यांमध्ये प्लसची पोझिशन सारखी होती. मग नक्कीच दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये देखील प्लस
ची पोझिशन सारखीच राहणार आहे. काय कारण बरं? पहिल्या दोन आकृत्यांमध्ये जे प्लस साइन आहे ते खालच्याच बाजूला आहे, पहिल्या दोन आकृत्यांमध्ये. मग दुसऱ्या ही दोन आकृत्या म्हणजे कोणती आकृती? दुसरी आणि तिसरी. यामध्ये प्लस साइन ज्याप्रमाणे या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे याही ठिकाणी असेल, बरोबर की नाही? त्यानंतर बघा, प्लस साइन काय झालंय? उजवीकडे फिरलंय, बरोबर. 90 अंशामध्ये या ठिकाणाहून या ठिकाणी आलंय म्हणजे 90 अंशामध्ये उजवीकडे फिरलंय. बघा, मग इथून देखील कुठे फिरणार आहे? ते उजवीकडे 90 अंशात फिरणार, बरोबर. याच्या पुढच्या आकृतीमध्ये मग उजवीकडे 90 अंशात म्हणजे एक प्लसचं चिन्ह वरच्या बाजूला येणार. आता डॉटचं बघूया. इथे डॉट नाही, इथे डॉट आहे, इथे नाही, इथे डॉट असणार आणि इथे डॉट नसणार. कोणतं ऑप्शन दिसतंय बघा बरं तुम्हाला? असं कोणतं ऑप्शन दिसतंय का तुम्हाला? बघा बरं, की ज्यामध्ये डॉट आहे. हे बघा, या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसतंय. आणि चौथ्या फिगर मध्ये तर दोनही ठिकाणी डॉट आहे, पण हे ऑप्शन येईल का आपलं? 4th नंबरचं ऑप्शन येईल का? तर 4th नंबरचं आपलं ऑप्शन येणार नाही. कारण का बरं? बघा, डॉटची पोझिशन बघा, डॉटची पोझिशन बघा. डॉट वरून देखील तुम्ही लॉजिक लावू शकता. इथे डॉट नाही, इथे आहे, इथे डॉट नाही, इथे डॉट असणार. मग डॉट असणार म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला डॉट असणारं सिम्बॉल येणार, एक तर पहिलं किंवा तिसरं किंवा चौथं. आणि पाचव्या प्रश्नचिन्हाच्या जागी जे काही सर्कल येणार आहे त्यामध्ये डॉट नसणार. मग इथे तर डॉट आलाय, फर्स्ट ऑप्शन कॅन्सल झालं. त्यानंतर इथेही डॉट आलाय, हे देखील ऑप्शन काय झालं? कॅन्सल झालं. मग ऑप्शन कोणता उरला आपला? ऑप्शन नंबर 3. आलं सर्वांच्या लक्षात? ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला ऑप्शन स्किप करायचे असतात विद्यार्थी मित्रांनो. काय करायचे असतात आपल्याला? ऑप्शन स्किप. कारण की ऑप्शन स्किप करून आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर मिळतात. बघा, आता मी हे डॉटच्या पोझिशन वरून लगेच आपल्याला आपलं ऑप्शन नंबर 3 काय झालंय? मिळालेलं आहे. आलं लक्षात सर्वांच्या? पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न खूप सोपा आहे, बघा बरं. इझी क्वेश्चन वाटतोय पुढचा. बघा, ही पहिले चिन्ह, दुसरे चिन्ह, तिसरे, चौथे आणि पाचवे चिन्ह. बघा, पहिल्या चिन्हामध्ये फक्त एक सरळ लाईन होती, एक सरळ रेषा होती. दुसऱ्या चिन्हामध्ये सरळ रेषा जशीच तशी राहिली, 2 एक्स्ट्रा रेषा ऍड झाल्या. कोणत्या 2 एक्स्ट्रा? बघा, ही एक आणि ही एक, बरोबर. तिसऱ्या आकृतीमध्ये आपण बघू, दुसरी आकृती जशीच तशी राहिली. बघा, ही दुसरी आकृती मी जशीच्या तशी ड्रॉ करते. बघा, दिसतीये तुम्हाला दुसरी आकृती जशीच तशी? दुसरी आकृती जशीच तशी राहून ऍड काय झालंय? आणखी 2 एक्स्ट्रा लाईन ऍड झाल्यात. कोणत्या? हे बघा, मी डॉट दाखवते त्या लाईन. ह्या 2 लाईन काय झाल्या? एक्स्ट्रा ऍड झाल्या. मग आपल्याला पहिल्या 3 चिन्हांवरून असं लक्षात येतंय की प्रत्येक आकृती बदलताना 2 रेषा, 2 लाईन कशा होत आहेत? तर ऍड होत आहेत, प्लस प्लस होत जात आहे. बघा, हे चिन्ह बघा तुम्ही, या चिन्हानंतर याही ठिकाणी काय झाले? 2 लाईन ऍड झाल्या. बघा, हे आधीचं चिन्ह जशाच तसं मी तुम्हाला काढून दाखवते. हे काय होतं? आपलं आधीचं चिन्ह होतं. बघा, मी डार्क केलंय त्या आधीच्या चिन्हाला. त्यानंतर कोणत्या 2 रेषा ऍड झाल्यात? बघा बरं, ब्लॅक पेनने मी डार्क करते. बघा, ही एक रेषा ऍड झाली, त्यानंतर ही एक रेषा ऍड झाली. 2 रेषा काय झाल्यात? ऍड झाल्यात. मग पुढच्या प्रश्न चिन्हाच्या जागी जी कोणती आकृती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या आकृतीमध्ये देखील 2 रेषा ऍड होणार आहेत. मग कोणत्या 2 रेषा?
बघा बरं, इथेच मी 2 रेषा ऍड करण्याचा प्रयत्न करते. बघा काय होतोय, तुमचा पूर्ण क्यूब तयार होतोय. एक पूर्ण क्यूब काय होतोय आपला तयार. बघा ही एक मी ऍड केली आणि ही एक ऍड केली. 2 रेषा याही ठिकाणी मी काय केल्या, ऍड केल्या. मग आपला ऑप्शन नंबर कितवा येणार विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर 3. म्हणजे ती काय झाली, तुमची क्लोज फिगर तयार झाली. आलं लक्षात सर्वांच्या? आपण काय केलं, फक्त काय केलं, तिथं रेषा वाढवत गेलो आपण. बघा इथे एक होती, एक रेषाच्या प्लस 2 रेषा झाल्या, म्हणजे टोटल 3 लाईन झाल्या. इथं 3 मध्ये 2 ऍड केल्या, किती झाल्या? 5 झाल्या. इथे किती? 5 मध्ये 2 ऍड केल्या, किती झाल्या? 7. 7 मध्ये या ठिकाणी काय करणार, 2 ऍड करून इथे 9 लाईन येणार. आलं लक्षात? बघा पुढचं बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6. बघा बरं काय लॉजिक लागतंय. पुढच्या प्रश्नामध्ये लॉजिक बघा बरं विद्यार्थी मित्रांनो काय लागतंय. खूप सोपं आहे हे देखील खूप सोपं उदाहरण आहे. बघा तुम्ही विचार करा काय लागतंय. पहिले काय आहे, ट्रँगल आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये पहिला ट्रँगल जशाच तसा राहिला, आणखी एक ट्रँगल ऍड झाला. बघा या ठिकाणी उलटा ट्रँगल ऍड झाला की नाही? पण पहिल्या ट्रँगल मधला डॉट त्यांनी गायब केला. तिसऱ्या आकृतीमध्ये आणखी एक ट्रँगल ऍड झाला. बघा तिसऱ्या आकृतीमध्ये आणखी एक ट्रँगल ऍड झाला. चौथ्या आकृतीमध्ये आणखी एक ट्रँगल ऍड झाला, पण डॉट गायब झाला. म्हणजे डॉट कसा येतोय, डॉट हा एकाड एक येतोय विद्यार्थी मित्रांनो. डॉट कसा येतोय, एकाड एक. इथे आला, इथे नाही आला, इथे आला, इथे नाही आला. मग इथे नाही आला, या ठिकाणी नक्कीच डॉट येणार. डॉट प्लस किती ट्रँगल होणार, मग ट्रँगल देखील एक एक ट्रँगल वाढत जातं. इथे किती ट्रँगल आहेत, 1 2 3 4. या ठिकाणी किती ट्रँगल येणार, मग 5 ट्रँगल येणार. बघा बरं, त्यानंतर बघा 5 ट्रँगलचं ऑप्शन कुठे दिसतंय, 1 2 3 4 5. याही ठिकाणी आहे. फर्स्ट ऑप्शन देखील येऊ शकतं. 1 2 3 4 5 आहे, ते 6 ट्रँगल आहेत. सेकंड ऑप्शन कॅन्सल होणार. इथले ट्रँगल मोजा बरं, तिसऱ्या ऑप्शन मधले 1 2 3 4. नाही, आपल्याला किती ट्रँगल पाहिजे, 5 ट्रँगल पाहिजे. इथले ट्रँगल मोजा, 1 2 3 4 आणि 5. ओके. ऑप्शन नंबर 1 तर 1 येणार आहे किंवा 4 येणार आहे. मग कसं ठरवायचं आता, पहिलं ऑप्शन आहे की चौथं ऑप्शन आहे. दुसरं आणि तिसरं तर काय झालेलं आहे, कॅन्सल झालेलं आहे. मग पहिलं येणार की चौथं येणार. बघा डॉट काय होणार आहे आता, इथे होता इथे गायब झाला, इथे होता इथे गायब झाला. मग इथे डॉट येणार आहे. मग डॉट कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये आहे का डॉट? नाही. मग पहिलं ऑप्शन देखील आपलं काय झालं, कॅन्सल झालं. मग चौथ्या याच्यामध्ये आपल्याला डॉट दिसतोय बघा, तर मग आपला आन्सर काय येणार, ऑप्शन नंबर 4, 5 ट्रँगल विथ अ सिंगल डॉट. आलं लक्षात? ठीक आहे, बघू आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. बघा बरं काही लॉजिक लागतंय का, बघितल्या. प्रश्न क्रमांक 7 मध्ये बघा बरं, बघा 3 लाईन्स दिलेल्या आहेत. बघा पहिली दुसरी तिसरी. हे पहिलं आहे आपलं चिन्ह, हे दुसऱ्या चिन्हाचा ग्रुप आहे, हा तिसऱ्या आणि तो चौथ्या. आता आपल्याला यांनी या ठिकाणी मधलं चिन्ह विचारलंय. बरोबर, काय विचारलंय त्यांनी आपल्याला, मधलं चिन्ह विचारलंय, 2 नंबरचं चिन्ह विचारलंय. मग आपण 2 नंबरच्या चिन्हाचा विचार करून बघूया काही लॉजिक लागतंय की नाही. बघा 2 नंबरचं चिन्ह या 2 आकृत्या पहिल्या 2 ऑप्शन मध्ये सेम आहे.
प्रश्नाच्या पहिल्या 2 गटामध्ये बघा, प्रश्नाच्या पहिल्या 2 गटामध्ये मधलं चिन्ह सारखं आहे. कोणत्या बाजूला आहे? खालच्या बाजूला. बरोबर. तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय झालंय विद्यार्थी मित्रांनो, ते 180 मध्ये फिरलंय. बघा, हे 3 तोंड डायरेक्ट वरती ओपन झालेत. असे वरती ओपन झालेत म्हणजे किती कोणामध्ये फिरलंय? ते 180 कोणामध्ये फिरलंय वरच्या बाजूला. आता इथे काय येणार मग? बघा, पहिल्या 2 गटामध्ये हे चिन्ह एकच होतं. पहिल्या 2 गटामध्ये याचा अर्थ काय? 2 गटामध्ये मधलं चिन्ह कसं राहतंय? सारखं राहतंय. पहिल्या 2 चिन्हांच्या गटामध्ये सारखं होतं. मग दुसऱ्या 2 चिन्हांच्या गटामध्ये, दुसरे 2 चिन्हांचे गट कोणते? तर तिसरं आणि चौथं. इथे देखील काय असणार मग? मधलं चिन्ह सारखंच असणार. जे कोणतं तिसऱ्या ग्रुप मध्ये आहे तेच चिन्ह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. मग बघा, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणतं चिन्ह येईल? पहिल्याचे तोंड तर खाली आहे, दुसऱ्याचे तोंड उजव्या बाजूला आहे. तर तिसऱ्या ऑप्शनचे जे फेस आहे बघा, ते कोणत्या बाजूला आहे? वरती 180 डिग्रीच्या कोणामध्ये काय झालेलं आहे? ते चिन्ह फिरलेलं आहे. आलं लक्षात? मग 7वा प्रश्न अतिशय सोपा होता. पुन्हा एकदा सांगू का तुम्हाला? चिन्ह बघा, फक्त काय झालं, पहिल्या 2 याच्यामध्ये चिन्हांची पोझिशन सेम राहिली. तिसऱ्या याच्यामध्ये चिन्ह 180 कोणामध्ये फिरलं. ग्रुप वाईज 2 गटांमध्ये चिन्ह जागा बदलत नाही. मग त्यानुसार दुसऱ्या गटामध्ये देखील तिसऱ्या गटाप्रमाणेच चिन्हाची पोझिशन राहील. त्यानुसार आपलं ऑप्शन येतंय ऑप्शन नंबर 3. आलं लक्षात? पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 देखील बघा, किती सारे सर्कल दिसत आहेत. खूप सारे सर्कल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. बघा, पहिले 2 सर्कल दिसत आहेत, मग 3 दिसत आहेत, मग 4 दिसत आहेत. इथे 5 सर्कल येणार. ठीक आहे. बघा, हे पहिलं सर्कल आहे, हे दुसरं सर्कल, त्याच्यामध्ये डॉट आहे. बरोबर. इथे पहिलं सर्कल, दुसरं सर्कल डॉट आणि तिसरं सर्कल ब्लँक. या ठिकाणी पहिलं सर्कल, दुसरं सर्कल डॉट, तिसरं ब्लँक, चौथं देखील ब्लँक. इथे माहित नाही आपल्याला काय येणार. आता आपण याला नंबरिंग देऊन सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी ह्या ब्लँक सर्कलला 1 म्हणते, डॉट वाल्या सर्कलला 2 म्हणते. बरोबर, 1 2. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, 1 आहे तिथेच, 2ही आहे तिथेच, 1 2 1. पुन्हा सुरुवात झाली, सेरी झाली की नाही? 1 2 1 2 1. इथे बघूया, 1 2 1. इथे देखील 1. बरोबर. बघा आता 1 2 1 2 1. इथे 1 2 देखील 1. इथे 1 नंतर काय येणार मग? काय येणार? इथे काय येऊ शकतं? बघा, इथे काय येणार मग? 2 येणार. बरोबर की नाही? वरती 3 जे सर्कल झाले ते 1 2 1 चे झाले. खालचे 2 सर्कल काय येणार मग? 1 2 चे. मग 2 चा सर्कल म्हणजे डॉटचा सर्कल आहे. बघा बरं, असं ऑप्शन आपल्याला कुठे दिसतंय का? ऑप्शन नंबर 4 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. बघा, ऑप्शन नंबर 4 मधला सर्कल डॉट आणि लास्टचा एक सर्कल डॉट आलेला आहे. बघा, खूप सोपं होतं हे. आपण काय केलं? हे नंबरिंगने सोडवलं. बघा, या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला प्रश्नामध्ये. बघा, ह्याला आपण नंबरिंग केलं 1 2. विदाउट डॉट वाल्या सर्कलला आपण 1 म्हटलं, डॉट वाल्या सर्कलला 2 म्हटलं. इथे विदाउट डॉट वाला 1 येणार. इथे बघा, 1 2 1. इथे 1. बरोबर. इथे 1 आला म्हणजे ऑब्विसली पुढच्या आकृतीमध्ये काय येईल? मग इथे 2 येईल. 2 म्हणजे डॉट वाला सर्कल.
मग त्यानुसार आपलं ऑप्शन कितवं येईल? ऑप्शन नंबर 4. आकृती कोणती येईल बघा बरं. विदाउट डॉट, त्यानंतर डॉट, विदाउट डॉट सर्कल, विदाउट डॉट सर्कल आणि डॉट सर्कल. ऑप्शन नंबर 4. आलं लक्षात? प्रश्न क्रमांक 8. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 9. बघा प्रश्न क्रमांक 9 मध्ये आता काय दिसतंय बघा बरं. नंबरिंग देऊन सोडवण्याचा प्रयत्न करूया आपण याला. आता नंबरिंग कसं देणार बघा. या ठिकाणी मी लिहून घेते. मल्टिप्लाय, डिवाइड प्लस मल्टिप्लाय. दुसरा ग्रुप बघूया. डिवाइड प्लस मल्टिप्लाय मल्टिप्लाय. तिसरा ग्रुप बघूया. प्लस मल्टिप्लाय मल्टिप्लाय डिवाइड. चौथा ग्रुप बघूया. मल्टिप्लाय, क्वेश्चन मार्क अँड प्लस. त्याला नंबरिंग देऊया विद्यार्थी मित्रांनो आपण. बघा बरं नंबरिंग कसं देणार आपण बघा. 1 2 3 4. आता 4 ला आपण काय म्हणू शकतो? 1 म्हणू शकतो, कारण मल्टिप्लायला आपण 1 नंबर दिलेला आहे. बघा इथे डिवाइडला किती आहे? 2 आहे पहिल्या आकृतीनुसार. प्लसला किती आहे? पहिल्या आकृतीनुसार 3 आहे. मल्टिप्लायला काय आहे? एकतर 1 आहे किंवा 4 आहे. 1 आहे किंवा 4 आहे. आपण ते नंतर ठरवू 1 घ्यायचा की 4 घ्यायचा. दोनही आपल्याला घ्यावे लागणार आहेत ट्रिकसाठी. बघा प्लसला काय दिलंय आपण? 3 दिलंय. मल्टिप्लायला 1 किंवा 4, 1 किंवा 4. डिवाइडला काय दिलंय? डिवाइडला 2 दिलंय. ठीक आहे. आता तिकडे देऊया मल्टिप्लाय. इथं 1 किंवा 4, प्लसला येणार 3. मग ह्या संख्येचा काही आपल्याला लॉजिक लागते का? आपण ते चेक करूया. या संख्येची लॉजिक लागते का चेक करूया. बघा पहिल्या गटामध्ये बघा 1 2 3 4. जर हा 1 मी घेतला नाही तर काय लागतंय लॉजिक? 1 2 3 4. सरळ सरळ नंबर आले. क्रमगत नैसर्गिक संख्या आल्या 1 2 3 4. दुसऱ्यामध्ये बघूयात 2 3 4. हा 1 जर मी घेतला नाही, आपण 1 किंवा 4 घेऊ शकतो बरोबर. 2 3 4 1. हा 1 घेतला नाही, मग हा 4 देखील कॅन्सल केला. मग बघा कसं आलं. 1 2 3 4. क्रम बदलला का? नाही. शेवटून 1 नी सुरुवात केली, शेवटून 1 झाला, नंतर इथे 2, इथे 3, इथे 4. तिसऱ्या चिन्हांमध्ये तिसऱ्या गटामध्ये बघूया 1 किंवा 4, 1 किंवा 4 असणार आहे. इथे जर 2 आहे, क्रमागत संख्या 2 गटामध्ये क्रमागत संख्या आल्यात, मग तिसऱ्या गटामध्ये देखील क्रमागत संख्या असतील बरोबर. इथे जर 2 आहे तर इथे एकच येणार. 4 काय होणार? कॅन्सल. मग काय आला बघा बरं. 1 2 3. 2 इथं संपला की नाही? 2 च्या पुढे 3 द्यायला जागा नाही राहिली, त्यामुळे मी परत पहिल्यापासून घेतला. 1 2 3. इथे 1 येणार नाही आणि हा 4. बरोबर झालं क्रमागत संख्या. आता शेवटच्या ऑप्शन कडे जाऊया. बघा इथं एक तर 1 असणार आहे किंवा 4 असणार आहे. 3 नंतर पुढे जागा नाही नंबरिंग करायला, परत सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. मग 3 नंतर कोण येतो? 4 येतो. मग 4 कॅन्सल करावं लागेल की 1 कॅन्सल करावं लागेल? 1 कॅन्सल करावं लागेल. मग हा 1 काय झाला आपला? कॅन्सल झाला. बघा 3 4. 3 च्या आधी काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 2 येणार. 2 च्या आधी काय येणार? 1 येणार. आली का नाही सिक्वेन्स? बघा बरं 1 2 3 अँड 4. 1 2 3 अँड 4. मग 1 नंबरला इथे जर 4 आलं तर 1 नंबरचं सिम्बॉल कोणतं आहे आपलं? 1 नंबरचं सिम्बॉल आहे मल्टिप्लाय अँड 2 नंबरचं सिम्बॉल आहे किंवा सेकंड नंबरचं सिम्बॉल आहे आपलं डिवाइड. बघा बरं असं ऑप्शन तुम्हाला कोणतं दिसतंय का ऑप्शन मध्ये?
मल्टिप्लाय, मल्टिप्लाय, डिवाइड अँड प्लस. पण आपल्याला प्रश्न चिन्हांच्या जागचे विचारलेत फक्त. मग कोणते येणार प्रश्न चिन्हांच्या जागी? मल्टिप्लाय आणि डिवाइड क्रमागत. मग किती ऑप्शन आहे बघा, ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी येणार तुमचं मल्टिप्लाय आणि दुसऱ्या प्रश्न चिन्हाच्या जागी येणार तुमचं डिवाइड. आलं लक्षात? बघा खूप सोपा हा प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 9. आपण फक्त काय केलं, त्याला नंबरिंग दिली आणि नंबरिंग नुसार आपण काय केलं, त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. आता बघा पुढचं 11th नंबरचं. खूप सोपं आहे 11वं देखील. बघा बरं काय दिसतंय. पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट आणि ह्या बॉक्स मध्ये प्रश्नचिन्ह आहे, त्या ठिकाणचा आपल्याला गट ओळखायचा आहे. काय गट येऊ शकतो बघा बरं. बघा पहिल्याचं आणि दुसऱ्याचं जर निरीक्षण केलं विद्यार्थ्यांनो, पहिल्याचं आणि दुसऱ्याचं जर निरीक्षण केलं तर बघा जो डॉट वाला ट्रायंगल आहे तो काय झालाय, उलटा झालाय. बरोबर की नाही? दुसऱ्याचं आणि तिसऱ्याचं जर निरीक्षण केलं, इथे डॉट वाला ट्रायंगल या पद्धतीने होता, इथे गेल्यानंतर तो परत उलटा झाला. बरोबर, किती अंशामध्ये? 180 अंशामध्ये फिरला. बघा पुन्हा काय झाला, या प्रकारे झाला. मग इथून देखील जर आपण एकच चिन्ह धरलंय, त्याचं लॉजिक जर शोधतोय, तर इथे देखील तो त्रिकोण, तो ट्रायंगल कसा फिरणार, पुन्हा 180 अंशामध्ये फिरणार. म्हणजे लास्ट ऑप्शन मध्ये जो काही डॉटचा ट्रायंगल येणार आहे तो या प्रकारचा ट्रायंगल असणार आहे. आता तो कुठेही असू शकतो, 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला असू शकतो. पण शक्यतो विद्यार्थी मित्रांनो बघा डॉट वाला उलटा ट्रायंगल कुठे दिसतोय तुम्हाला? बघा बरं, इथे आहे का डॉट वाला उलटा ट्रायंगल? नाही. ट्रायंगल तर आहे डॉट वाला, पण तो स्ट्रेट ट्रायंगल दिसतोय. इथे देखील स्ट्रेट ट्रायंगल दिसतोय, म्हणजे हेही ऑप्शन आपलं येणार नाही. तिसऱ्या ऑप्शन मध्ये बघा बरं, ट्रायंगल आहे, डॉट देखील आहे, पण तो कसा झालेला आहे, 180 डिग्री मध्ये रोटेट झालेला आहे. चौथ्या ऑप्शन मध्ये देखील तो ट्रायंगल रोटेट झाला नाही. जशाच तसा हा जशाच तसा इथे आलाय, इथे देखील जशाच तसा आलाय आणि ह्या पहिल्या ऑप्शन मध्ये देखील जशाच्या तसा आला. मग आपलं ऑप्शन कितवं येणार? ऑप्शन नंबर 3. आलं सर्वांच्या लक्षात? बघा आपण ह्या प्रश्नामध्ये काहीही केलेलं नाही, फक्त आपण एकच पॅरामीटर पकडलं, एकच म्हणजे फक्त आपण एकच ट्रायंगल धरला आणि त्याचंच लॉजिक आपण प्रत्येक गटामध्ये लावण्याचा प्रयत्न केला. बघा इथे डॉट वाला ट्रायंगल उलटा झाला, इथून देखील हा उलटा झाला, म्हणजे 180 डिग्री मध्ये फिरला. इथून देखील 180 डिग्री मध्ये फिरून कसा येईल, तो असा येईल आणि त्याच्यामध्ये डॉट येणार. आणि चारही ऑप्शन आपण चेक केले, चारही ऑप्शन मधून 3 ऑप्शन मध्ये तुम्हाला ह्या प्रकारचा ट्रायंगल विथ डॉट कुठेही दिसला नाही, एक्सेप्ट ऑप्शन नंबर 3. त्यामुळे तुमचं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 3. आलं लक्षात? तर पुढचा प्रश्न बघूया, क्वेश्चन नंबर 12. बघा आता काय येत आहे क्वेश्चन नंबर 12 मध्ये. बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, नंबरिंग देता येईल का आपल्याला क्वेश्चन नंबर 12 ला? बघा पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप, तिसरा ग्रुप आणि ह्या प्रश्न चिन्हांच्या जागी येणारं ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, सापडायचं आहे. बघा काय येईल आता, पहिल्यावरून दुसऱ्याचं निरीक्षण करा बरं विद्यार्थी मित्रांनो. काय येतंय ज्यावेळेस आपण पहिल्यावरून दुसऱ्याचं निरीक्षण करतोय? पहिला जशाच तसा राहिला, दुसरा देखील जशाच तसं राहिलं सिम्बॉल, तिसरं देखील जशाच तसं, फक्त चौथं आणि पाचवं म्हणजे शेवटचे 2 काय झाले, बदलले. बरोबर की नाही? शेवटचे 2 काय झाले, बदलले. आता
दुसरं आणि तिसरं बघा बरं. दुसरं आणि तिसरं शेवटचे दोन बदलले, चौथं आणि पाचवं. तर इथे बघूयात आपण. पहिलं जशाच तसं, दुसरंही जशाच तसं. आता बघा इथं तिसरं आणि चौथं बदललेलं आहे. कोणतं बदललंय? थर्ड आणि फोर्थ बदललंय. तिसऱ्या गटासाठी तिसरं आणि चौथं चिन्ह बदललेलं आहे. आता बघा इथे चौथं आणि पाचवं बदललं, इथे तिसरं आणि चौथं बदललं. मग पुढच्या आकृतीमध्ये ऑब्विसली दुसरं आणि तिसरं चिन्ह बदलणार, कारण क्रमाने बदलली की नाही. पहिल्या ह्याच्यात चौथं आणि पाचवं बदललं, दुसऱ्या ह्याच्यात तिसऱ्याने आणि चौथ्याने जागा बदलली, म्हणजे अलीकडे सरकत आले की नाही ते. त्यानंतर मग इकडे काय होणार? दुसरा आणि तिसरा काय करणार? जागा बदलेल. बघा बरं, दुसऱ्या आणि तिसऱ्याने जागा बदलल्यानंतर काय येईल? काय ऑप्शन तयार होईल बघा. पहिला स्क्वेअर जशाच तसा राहील. दुसरा आणि तिसरा जागा बदलतोय म्हणजे सर्कल 2 नंबरला येईल. हा शेप 3 नंबरला जाईल. बाकी सगळे जसेच्या तसे राहतील. असा ऑप्शन दिसतोय का? बघा बरं कुठे तुम्हाला. बघा पहिलाच ऑप्शन आहे आपला. काय आहे? पहिलाच ऑप्शन आहे. कोणता? बघा स्क्वेअर, सर्कल, हा शेप, स्ट्रेट ट्रायंगल अँड हा रोटेट झालेला ट्रायंगल. मग आपलं काय येणार? मग ऑप्शन नंबर 1. आलं लक्षात? पुन्हा एकदा सांगू का हे? बघा काय केलं आपण या ठिकाणी. फक्त ज्यावेळेस तुम्ही निरीक्षण करताल पहिल्या आणि दुसऱ्याचं, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल 4 आणि 5 नंबरच्या चिन्हाने जागा बदललेली आहे. बरोबर. दुसऱ्याचं आणि तिसऱ्याचं निरीक्षण करताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तिसऱ्याने आणि चौथ्याने जागा बदललेली आहे. बरोबर. ज्यावेळेस आपण ह्या तिसऱ्यावरून चौथं ज्यावेळेस आपण शोधणार आहे त्या ठिकाणी कितवं जागा बदलणार आहे? मग दुसरं आणि तिसरं. 2च्या जागी तिसरं सिम्बॉल येईल आणि तिसऱ्या सिम्बॉलच्या जागी दुसरं सिम्बॉल येईल. आलं लक्षात सर्वांचा? बघा आता पुढचं बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14. 14व्या प्रश्न क्रमांकामध्ये बघा बरं. बघा पोझिशन कुणाची चेंज होतीये? हे तर खूप सिंपल आहे. बघा ट्रायंगल काय होत आलंय बघा. हे पहिला ग्रुप आहे, हा दुसरा ग्रुप, हा तिसरा गट आणि तो चौथा गट, आणि 5व्या गटात आपल्याला काय येतंय ते शोधायचं आहे. बघा बरं काय येईल. पहिल्यावरून ज्यावेळेस दुसऱ्याचं निरीक्षण करतात त्यावेळेस तुमच्या लक्षात येतंय की ट्रायंगल अलीकडे सरकलाय. बरोबर. दुसऱ्यावरून तिसऱ्यामध्ये जरी बघितलं तरी तुमच्या लक्षात येतोय ट्रायंगल पुन्हा अलीकडे सरकलाय. तिसऱ्यावरून चौथ्याकडे गेल्यावर देखील ट्रायंगल पुन्हा एकदा अलीकडे सरकलाय. चौथ्याकडून 5व्याकडे देखील गेल्यावर ट्रायंगल तुम्हाला अलीकडे सरकलेला दिसेल. बघा मग ट्रायंगल अलीकडे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या. आता मग 3 ऑप्शन तर येणार नाही. मग बघा ट्रायंगल ज्यावेळेस अलीकडे सरकतोय माझ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस त्याच्या शेजारचा कुठे जाणार? मग त्याचीच जागा घेणार. बघा याही ठिकाणी तेच झालंय. ट्रायंगल इथे आला, सर्कल इकडे गेला, दोघांनी जागा बदलली. इथे देखील बघा ट्रायंगल कुठे आला होता? इथे सर्कलच्या जागी, आणि त्याच्या जागी सर्कल गेला. ज्यावेळेस ट्रायंगल 4च्या जागी येईल, 4 ट्रायंगलच्या जागी जाणार. मग काय होणार? बघा बरं काय ऑप्शन तयार होईल. ट्रायंगल स्टार, दोघांनी जागा बदलली. तिसरी स्टार जशीच तशी, चौथा सर्कल आणि 5वं सर्कल जसेच्या तसं. मग कितवं ऑप्शन आलं आपलं? बघा बरं ऑप्शन नंबर 2. कोणतं ऑप्शन आलं आपलं? ऑप्शन नंबर 2. फक्त काय केलं? आपला जो ट्रायंगल आहे, आपला जो त्रिकोण आहे तो अलीकडे सरकत आला, आणि ज्यावेळेस तो अलीकडे सरकत आला, अलीकडे सरकल्यामुळे ज्या कुणाच्या जागी आला तिथलं चिन्ह त्या
त्रिकोणाच्या जागी गेलं आणि त्रिकोणाने त्या चिन्हाची जागा घेतली. त्यानुसार आपलं ऑप्शन कितवा आलं? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, सोपं गणित होतं हे फार. पुढचं बघा आता 15 नंबरचं. पंधरा नंबरचं देखील असंच आहे. याच्या पहिले आपण असंच एक उदाहरण बघितलं. बघा बरं तुम्हाला समजतंय का? बघा बरं काय आहे. पण नंबरिंग देऊन घेऊ याला. बघा या ठिकाणी नंबरिंग करते मी. सिंपल सर्कलला 1, डॉटेड सर्कलला 2, सिंपल ट्रायंगलला 3, डॉटेड ट्रायंगलला 4 आणि स्क्वेअरला 5. ओके. दुसरीकडे बघा, डॉटेड ट्रायंगलला काय दिलंय आपण? 4, स्क्वेअरला 5, सिंपल सर्कलला 1, डॉटेड सर्कलला 2 आणि सिंपल ट्रायंगलला 3. ठीक आहे, पुढचं बघूया. डॉटेड सर्कलला काय दिलंय आपण? 2, ट्रायंगलला सिंपल ट्रायंगलला दिलाय 3, डॉट ट्रायंगलला दिलाय 4, स्क्वेअरला दिलाय 5 आणि सिंपल सर्कलला दिलाय 1. ठीक आहे, चौथं बघूयात. स्क्वेअरला दिलाय 5, सिंपल सर्कलला दिलाय आपण 1, डॉट सर्कलला दिलाय आपण, बघा या ठिकाणी डॉट सर्कल नाहीये. ओके, एक काय झालंय, डॉट सर्कल या ठिकाणी आले. बघा डॉट सर्कलला आपण या ठिकाणी किती म्हटलं होतं? 2. त्या ठिकाणी डॉट सर्कलला देखील किती येणार मग? 2. सिंपल ट्रायंगलला किती येणार? 3 येणार आणि डॉट ट्रायंगलला किती येणार? 4. बघा आता संख्या बघा बरं, या काही लॉजिक लागतंय का? बघा 1 2 3 4 5 बरोबर. या ठिकाणी काय केले? 1 ने जागा सोडली. 1 ने एक जागा सोडली, एक जागा सोडून तो त्याने उडी मारली. या ठिकाणी 1 आला. 1 2 3 पुन्हा क्रमानेच घेतलं त्याने. बघा 1 2 3 पुढे जागा नाही राहिली 4 5 ला, त्यामुळे पुन्हा रिव्हर्स आलो 4 and 5. या ठिकाणाहून देखील त्यांनी एक जागा सोडली आणि उडी मारली आणि तो आला शेवटी. तर शेवटी तर आला 1 2 3 4 5 ला जागा उरली नाही. मग पुन्हा तो आला रिव्हर्स पहिल्यापासून. इथे 1 2 3 4 and 5. आता इथून त्याला एक घर सोडून उडी मारायची आहे. मग इथून येणारं पुढचं घर असतं हे, पण इथे आपण घेऊ शकत नाही, त्याला उडी मारायची. मग तो आला या ठिकाणी. मग या ठिकाणाहून पुन्हा बघा 1 2 3 4 and पुन्हा रिव्हर्स 5. मग याच्यावरून काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल एक ची पोझिशन कुठे येईल आता? इथून तर तो उडी मारणार आहे. मग 3च्या जागी काय येणार? 1. 3च्या जागी 1 आल्यास इथे उरली एक जागा, तिथे येणार 2. इकडे उरली मग 3 4 आणि 5. या प्रकारे आपला क्रम येणार आहे. मग त्या क्रमानुसार आपण चिन्हे टाकून घेऊया. 3 नंबरला कोणतं चिन्ह आहे? तर डॉट सर्कलचं चिन्ह आहे. 4 नंबरला कोणतं चिन्ह आहे? तर 4 नंबरला डॉट ट्रायंगलचं चिन्ह आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकाला आहे स्क्वेअर. मग 5ला आपण स्क्वेअर दिला. त्यानंतर पहिल्या नंबरला आहे सर्कल, इथे सर्कल दिला. दुसऱ्या नंबरला आहे डॉट सर्कल, दुसऱ्या नंबरला आहे डॉट सर्कल. तिसऱ्या नंबरला काय आहे? तिसऱ्या नंबरला ट्रायंगल आहे. एक मिनिट, तिसऱ्या नंबरला काय आहे? ट्रायंगल आहे. इथे काय असणार मग? इथे हा सिंपल ट्रायंगल आहे. बघा तिसऱ्या नंबरला सिंपल ट्रायंगल दिसतोय का सगळीकडे? हो, इथे सिंपल ट्रायंगल, इथे डॉट वाला ट्रायंगल आणि 2 नंबरला काय आहे आपलं? तर डॉट सर्कल. मग दिसतंय का बघा बरं तुम्हाला कोणत्या ऑप्शन मध्ये? सिंपल ट्रायंगल, डॉट ट्रायंगल, स्क्वेअर, सिंपल सर्कल अँड सेकंड म्हटल्यानंतर डॉट सर्कल. कितवं ऑप्शन आहे असं बघा बरं. बघा ऑप्शन नंबर सी. आलं लक्षात? काय केलं आपण? फक्त नंबरिंग देऊन घेतली. नंबरिंग दिल्यानंतर बघा दोनच गोष्टी केल्या आपण याच्यामध्ये. काय केले? पहिले
नंबर दिले, नंबर दिल्यानंतर एकने काय केली, एकने एक घर सोडून उडी मारली, या ठिकाणाहून एकने उडी मारली, या ठिकाणी आला, बरोबर. या ठिकाणावरून उडी मारली, एक घर सोडून या ठिकाणी आला, या ठिकाणाहून देखील उडी मारली, हे घर सोडून या ठिकाणी आला. आता या ठिकाणाहून उडी मारून तो येणार कोणत्या ठिकाणी, चौथ्या ठिकाणी आला की नाही. मग चौथ्या ठिकाणी मग तिथून पुढे त्याचे मित्र परिवार म्हणजे 1 नंतर येणारे 2, 3, 4 आणि 5 काय होतात, सुरू होतात. त्यानुसार 1, 2, 3, 4 अँड 5. आलं लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 15वा. पुढचा प्रश्न बघूया आपण, क्वेश्चन नंबर 16. बघा, हा देखील खूप छान क्वेश्चन आहे हा विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 16 बघा, इथे देखील ग्रुप पाडून घेऊया. प्रश्नचिन्हाच्या जागचा अंक शोधायचा. बघा, प्लसला 1 म्हणते, सर्कलला 2, मल्टिप्लायला 3, स्क्वेअरला 4, ट्रायंगलला 5. ट्रायंगलला 5, स्क्वेअरला 4, प्लसला 1, सर्कलला 2, मल्टिप्लायला काय म्हटलंय, 3 म्हटलंय, बरोबर. इथे मल्टिप्लायला 3, सर्कलला काय म्हटलंय आपण 2, ट्रायंगलला काय म्हटलंय 5, स्क्वेअरला काय म्हटलंय 4, प्लसला काय म्हटलंय 1. पुढे बघा, प्लसला म्हटलंय 1, स्क्वेअरला म्हटलंय 4, मल्टिप्लायला म्हटलंय 3, सर्कलला म्हटलंय 2, ट्रायंगलला म्हटलंय, ट्रायंगल बघा 5. मग त्यानुसार पुढचा अंक काय येईल बघा. 1चं देखील काही लॉजिक लागत नाही. बघा, मग काय करू आपण, एका खाली एक हे नंबर लिहून घेऊया. बघा, इथे 5, 4, 1, 2, 3 हा इकडे लिहिला, हा इकडे लिहू. 3, 2, 5, 4, 1. 1, 4, 3, 2, 5. 1, 4, 3, 2, 5. ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करताल तुमच्या लक्षात येईल बघा, मिडल मोस्ट जो आहे, सगळ्यात मधला जो आहे तो शेवटी गेलाय. इथे देखील सगळ्यात मधला कुठे गेलाय, शेवटी गेलाय. बघा, इथे 3 सगळ्यात मधला शेवटी आलाय 3 ला. इथला 1 सगळ्यात शेवटी आलाय 1 ला. इथला 5 सगळ्यात शेवटी आलाय. आणखी सेकंड लास्टचा 4 बघा, दुसरा पेन वापरते तुमच्या लक्षात येईल, व्हाईट पेन घेते मी. बघा, सेकंड लास्ट फर्स्ट सेकंडला आलाय, शेवटून दुसरा दुसऱ्या नंबरला आलाय. बघा, शेवटून दुसरा इथे आहे 2, तो आला 2 नंबरला. शेवटून दुसरा इथे आहे 4, तो आला इथे 4 नंबरला. तेच लॉजिक लागेल मग. बघा, हा जो मिडल मोस्ट आहे 3 तो जातोय शेवटी आणि सेकंड लास्टचा येतोय 2 नंबरला. इथे माहित नाही काय असेल, इथे माहित नाही काय असेल, त्यानुसार आपण ऑप्शन शोधूया. बघा, सेकंडचं ऑप्शन, सेकंड सेकंड कुणाला म्हटलंय आपण, सेकंड कुणाला म्हटलं होतं आपण, सेकंड आपण या ठिकाणी सर्कलला म्हटलं होतं. मग 2च्या जागी काय येणार, सर्कल, बरोबर की नाही. इथली माहित नाही आपल्याला, 3च्या जागी बघूया आपण काय येणार. 3च्या जागी बघा, 3 कुणाला म्हटलं होतं, मल्टिप्लायला, या ठिकाणी येणार मल्टिप्लाय. मग कोणतं ऑप्शन येते बघा बरं, पहिलं माहित नाही, पहिलं माहित नाही, दुसरं आहे सर्कल, तिसरं देखील माहित नाही, चौथं आहे मल्टिप्लाय. असं कोणतं ऑप्शन दिसतंय बघा बरं, दुसरं सर्कल आणि चौथं मल्टिप्लाय. बघा, दुसरं सर्कल आणि चौथं मल्टिप्लाय असं ऑप्शन आहे एकमेव, दॅट इज ऑप्शन नंबर 4. इथे काही येऊ शकतं, आपल्याला माहित नाही, पण 2 चिन्हांवरून आपल्याला रिकॉग्नाइज झालं की 2 नंबरला सर्कल येणार आहे आणि 4 नंबरला मल्टिप्लाय येणार आहे. त्यानुसार 2 नंबरला सर्कल इथे आहे, 4 नंबरला मल्टिप्लाय या ठिकाणी आहे. काहीही केलं नाही विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त
आपण फक्त काय केलं या ठिकाणी नंबरिंग देऊन घेतलं. नंबरिंग कोणत्या प्रकारे नंबरिंग दिलं मी बघा, या प्रकारे मी काय केलं, पहिले नंबरिंग देऊन घेतलं. इकडचे नंबर एकाखाली एक लिहून घेतले. एकाखाली एक लिहून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जो मिडल मोस्ट जो आहे तो शेवटी जातोय. इथला 3 शेवटी आला, इथला मिडल मोस्ट 1 इथे शेवटी आला, इथला मिडल मोस्ट 5 इथे शेवटी आला, इथला मिडल मोस्ट 3 या ठिकाणी शेवटी आला. आणि सेकंड लास्टचा दुसऱ्या नंबरला येतोय. सेकंड लास्ट म्हणजे शेवटून दुसरा 2 नंबरला येतोय. शेवटून दुसरा 4 2 नंबरला आला. शेवटून दुसरा 2 2 नंबरला आला. मग आपले 2 चिन्ह फिक्स झाले, 2 नंबर आणि 3 नंबरचे. 2 नंबरला आहे सर्कल, 3 नंबरला आहे मल्टिप्लाय. त्यानुसार आपलं येतं ऑप्शन नंबर 1. आलं लक्षात? खूप सोपं असं उदाहरण होतं. जर थोडंसं डोकं लावलं तर आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं काय होतात, लवकर सुटण्यास मदत होते. बघा बरं पुढचं, बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचं बघूयात आपण. बघा हा शेप जशाच तसा राहिला, ठीक आहे. फक्त बदललं काय, स्ट्रेट लाईन या ठिकाणाहून 30 डिग्री रोटेट झाली आणि इकडे आली, बरोबर. इथून देखील 30 डिग्री रोटेट होऊन कॉर्नरवर आली बघा तिसऱ्या फिगर मध्ये. आता तिसऱ्या फिगर वरून 30 डिग्री मध्ये रोटेट होऊन या ठिकाणी आली. आता इथून 30 डिग्री मध्ये रोटेट होऊन कुठे येणार, मग ती ह्या कॉर्नरला येणार, बरोबर की नाही. आपलं एक गोल फिक्स झालं की जी लाईन जी आहे ती कॉर्नरला आहे बघा, या कॉर्नरला आहे. मग कॉर्नरला असेल लाईन इथे पण आहे, इथे पण आहे, कॉर्नरला इथे पण आहे आणि इथे पण आहे. मग लाईन वरून तर आपल्याला काही डिटेक्ट होत नाही. मग आता आपण तो स्मॉल सर्कल बघूया. त्या स्मॉल सर्कलची पोझिशन बघूया. बघा ज्यावेळेस लाईन इथून इथे गेली, ज्यावेळेस ही जी लाईन आहे ती इथून इथे रोटेट झाली 30 डिग्री मध्ये, त्यावेळेस सर्कल देखील खालच्या बाजूने 30 डिग्री मध्ये रोटेट झाला. इथून दुसऱ्या फिगर मध्ये खालच्या बाजूने रोटेट झाला 30 डिग्री मध्ये बघा, या प्रकारे, सॉरी 45 डिग्री मध्ये. इथून 45 मध्ये तो या ठिकाणी आला. आता इथून रोटेट होऊन तो कुठे येणार 45 मध्ये माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी येणार, बरोबर की नाही. कोणत्या ठिकाणी येणार, या ठिकाणी. बघा मग लाईन खाली जाणार आहे आपली आणि सर्कल लाईनच्या डाव्या बाजूला असणार आहे. बघा एक प्लेस सोडून माझा ऑप्शन किती आहे आपलं, ऑप्शन नंबर 4. बघा इथे काय आहे, लाईन बघा कॉर्नरला आली आणि सर्कल कुठे आलाय, एक प्लेस सोडून या ठिकाणी सर्कल आलेला आहे. मग आपलं ऑप्शन नंबर किती आलं, ऑप्शन नंबर 4. आलं लक्षात सर्वांच्या. अजून 1-2 घेऊ, घेऊ का, ठीक आहे. बघा 17 नंबरचं झालं, आता 18 नंबरचं बघूया. त्याच प्रकारचं आहे 18 नंबरचं, 18 नंबरचं. आता काय आहे बघा बरं, कोण कसा रोटेट झालाय बघूयात आपण. कोण कसा रोटेट झालाय बघूयात. बघा सर्कल इथे होता किंवा एरो बघूयात आपण. एरो 45 डिग्री मध्ये थोडासा रोटेट झाला इकडे, इथून इकडे आलाय, इथून इथे. इथून एरो कुठे येणार आहे आपला, खाली येणार आहे, बरोबर की नाही. हा कसा फिरतोय, इथे येतोय, त्यानंतर इथे आल्यानंतर इथे येतोय, इथून इथे जातोय, इथून इथे आणि इथून इथे. या प्रकारे 45 डिग्री मध्ये तो फिरतोय. बघा इकडून ज्यावेळेस इथे आला, इथून कुठे येणार, आता खाली येणार, खालच्या बाजूने एरो कोणता येणार, मग आपलं ऑप्शन नंबर 3. आलं का, ऑप्शन नंबर 3. एरो वरून आपल्याला लगेच काय आलं, लक्षात आलं की एरो कोणत्या बाजूला असणार आहे, स्ट्रेट खालच्या बाजूला असणार आहे. कारण की इथून 45 मध्ये फिरला, या प्रकारे आला. हा 45 मध्ये फिरला, 45 डिग्री मध्ये
45 अंशाच्या कोनामध्ये या प्रकारे आला, इथून 45 अंशाच्या कोनामध्ये म्हणजे या प्रकारे, आणि इथून 45 अंशाचा कोन म्हणजे कुठे येणार, तो खालच्या बाजूने. आलं लक्षात 3 नंबरचं देखील. ऑप्शन नंबर 3 इज आर आन्सर. बघा 19 नंबरचं तर खूप सोपं आहे. बघा सोडवा बरं पटकन, आपला वेळ फार कमी राहिलेला आहे. अर्ध्या मिनिटाचा प्रश्न आहे. बघा ॲरो एक खाली एक वरती, बरोबर, एक खाली एक वरती एक खाली, 3 ॲरो झाले. पहिल्या ह्याच्यामध्ये एकच ॲरो, इथे 2, इथे 3 झाले, इथे 4 झाले, इथे किती ॲरो येणार, 5 ॲरो येणार, बरोबर. मग 5 कसे त्यांची पोझिशन कशी एकाड एक आहे. बघा 1 2 चौथ्यानुसार, बघा चौथा जशाच तसा काढला, मग इथे ऍड होणारा ॲरो त्याच्या विरुद्ध दिशेला येणार. मग असा ऑप्शन कुठे दिसतंय आपल्याला, बघा बरं कुठे दिसतंय, बघा इथे 1 2 3 4 अँड 5, ऑप्शन नंबर 2. फक्त काय झालंय, ॲरोची संख्या काय झाली आहे, वाढत गेली आहे, आणि ॲरोचे जे तोंड आहेत, ॲरोचे जे पोझिशन आहेत, त्या कशा आहेत, एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला आणखी 5 ते 6 क्वेश्चन या स्लाइड मध्ये, या पीपीटी मध्ये आहे. तर सर तुम्हाला ही ग्रुपला टाकतील. सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या आज किंवा उद्या तरी या प्रश्नांचा सराव करायचा आहे. तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांच्या काय मिळतील, लॉजिक मिळतील, आणि लॉजिक मिळाल्यानंतर तुम्हाला सोडवायला देखील काय होईल, इंटरेस्ट येईल. अशा प्रकारे आपण आजचं सेशन या ठिकाणी थांबवूया. थँक्यू व्हेरी मच.